नमस्कार, सुपरफास्ट बातम्यांमध्ये स्वागत। 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर। गेल्या 10 वर्षात देशातील श्रमिक, गरीब, कष्टकरी असे 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर। नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य। नोव्हेंबरमधील नुकसानग्रस्तांना मिळणार वाढीव भरपाई। पीक नुकसान झाल्यामुळे प्रशासनाने 5,51,00,000ची मागणी केली आहे। ही भरपाई जिरायती, बागायती व फळपीक धारकांना वाढीव स्वरूपात मिळणार। केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीला। देशातील मोदी सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत। याबाबत आता लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाने अधिसूचना जारी करताना तारीख जाहीर केली आहे। गाय दूध अनुदान बँकेत जमा करणं अडचणीचं। गोकुळ संचालकांचे कारभारापुढे गाराणे। गोकुळ दूध संघाच्या संचालकांची पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी घेतली बैठक। CCIची तेलंगणात 75% कापूस खरेदी। CCIने 16 जानेवारीपर्यंत देशभरात 21,29,000 गाठींची खरेदी केली। तेलंगणा CCIने शेतकऱ्यांकडून सर्वाधिक म्हणजे 16 लाख गाठी कापूस खरेदी केला। सरकारनं शेतकऱ्यांवर आयकर लावला तर नुकसान कोणाचं? सरकारने शेतकऱ्यांवर प्राप्तिकर जरूर लावावं, पण त्याआधी शेतकरी विरोधी धोरणांचा जो काही सपाटा लावला आहे त्याला वेसन घालावी। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। नवीन कांदा मार्केट होणार सुरू। येत्या 26 जानेवारीला स्वतंत्र कांदा मार्केट होणार सुरू। भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर। भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 40 लाख रुपयांचा निधी उपलब्ध। नाफेडकडे केवळ 87 शेतकऱ्यांची नोंदणी। उडीद सोयाबीन नंतर सहकार विभागाने तूर नोंदणीसाठी स्वतंत्र नोंदणी केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला, परंतु केवळ 87 शेतकऱ्यांची नाफेडकडे नोंदणी। दुष्काळग्रस्त 3 तालुक्यात मिळणार अनुदान। कृषी विभागाकडून नुकसानग्रस्तांच्या मागवल्या यादी। 31 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमधील शेतकऱ्यांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ठा अनुदान वाटप केले जाणार। धन्यवाद।